मी डॉक्टर किरण बोदले स्वागत करतो आपणा सगळ्यांचं कथा आणि कारण बाय डॉक्टर किरण या युट्यूब चॅनल मध्ये. संत देवाला हृदयामध्ये ठेवतात का देवच संतांच्या हृदयामध्ये जाऊन राहतो? मला वाटतं संत देवाला हृदयामध्ये ठेवत नाहीत तर देवच संतांच्या हृदयामध्ये जाऊन राहत असतो. गोड प्रसंग आहे. भगवान कृष्ण परमात्म्याच्या अनेक पत्नी होतात, त्यातल्या एके दिवशी रुक्मिणी आई साहेब, सत्यभामा माता, जांबुवंती आणि कालिंदी एके दिवशी यमुनेच्या काठावरती यमुनेमध्ये विहार करायला गेल्या. चौघी जणींचा विहार झाला आणि सहज सत्यभामेचं लक्ष यमुनेच्या पलीकडच्या काठावरती गेलं तर पलीकडच्या काठावरती भगवान कृष्ण परमात्मा गोड अशी बासरी वाजवत होता. ते भगवंताची बासरी एवढी सुंदर वाजवत होता की सत्यभामेने बासरीचा स्वर ऐकला आणि जागेवरती सत्यभामेला समाधी लागली. त्या तिघींनी जाग करून हलवलं आणि जेव्हा समाधीतून जागृत केलं तेव्हा विचारलं, सत्यभामे झालं काय, तू कशी काय समाधी अवस्थेत गेली? त्यावेळी सत्यभामेने सांगितलं, याचं कारण आहे आपण अलीकडच्या काठावर आहे पण आपण पलीकडच्या काठावर आपल्या मालकाला पाहिलंच नाही, गोड बासरी वाजवतोय. सत्यभामेचं वाक्य ऐकलं आणि चौघीच्याही माना नदीच्या पलीकडच्या काठावरती गेल्या तर भगवान कृष्ण परमात्मा एका हाताने गोड बासरी वाजवत होता. ती बासरी ऐकली. रुक्मिणी आई, सत्यभामा माता आणि जांबुवंती या तिघीलाही समाधी लागली. पण चौथी जी कालिंदी होती तिचं लक्ष मात्र देवाच्या दुसऱ्या हाताकडे गेलं आणि देवाचा दुसरा हात कोठे होता? देखील ग माये यमुनेच्या तिरी, हात खांद्यावरी राधिकेच्या. कोणत्या बाईला बरं वाटतं आपल्या नवऱ्याचा हात दुसऱ्या बाईच्या खांद्यावरती? राग अनावर झाला. तिघींना समाधीतनं जागृत केलं, बघितलं का देवाचा हात कुठं आहे. आणि मग जाग झाल्यावरती त्या चौघींनी विचार केला, राधेचा काटा काढायला पाहिजे. आणि मग रुक्मिणीनं योजना ऐकली आणि सत्यभामेला सांगितलं, जा जा जा, राधेला बोलून घेऊन ये जा. राधेला बोलावून पाठवलं. धावत राधा आली. रुक्मिणी आईला हाक मारली, साद दिली, आई बोलवलं तुम्ही मला? हो राधा ये. आणि त्यावेळी राधेसाठी रुक्मिणीने अशी योजना केली होती की अत्यंत गरम दूध, जे गरम दुधा ज्या भांड्यात ठेवलं त्याला हात लावला तर चटका बसावून हात भाजावा एवढं गरम दूध आणि त्या राधेला दिलं आणि सांगितलं, राधा प्या हे दूध. राधेनं पाहिलं इतकं गरम दूध, पण रुक्मिणी आई देते ना, ते डोळे मिटून घेतले. भगवान कृष्ण परमात्म्याचं स्मरण केलं आणि उचलला ग्लास, लावला ओठाला आणि एका घोटात सगळं दूध संपवलं. दूध पिऊन राधा निघून गेली. पण संध्याकाळच्या वेळी भगवान कृष्ण परमात्मा जेव्हा माघारी महालामध्ये आले विश्रांतीला, सत्यभामा एका पायाला, रुक्मिणी आईसाहेब एका पायाची सेवा करतायत, जांबुवंती कालिंदी एक हात दुसऱ्या हाताची सेवा करतायत. आणि त्याच वेळी पाय चेपता चेपता रुक्मिणीचं लक्ष सहज देवाच्या तळपायाकडे गेलं तर मोठे मोठे फोड उठले होते. रुक्मिणीने पाहिलं आणि सत्यभामेला विचारलं, सत्यभामे पाहिलं का? आपला मालक जगाचा परमात्मा, जगाचे सगळे रहाटगाडग यांच्यामुळे चालतं, पण हे बिगर चपलीचं रस्त्याने चालतात, एवढे एवढे मोठे फोड उठले. कोणता पराक्रम गाजवायला गेलते? पराक्रम हा शब्द देवाने ऐकला आणि चटकन डोळे उघडले आणि सांगितलं, रुक्मिणी हा माझा पराक्रम नाही, हा तुमचा पराक्रम. आमचा पराक्रम? तुमचे ना आमचे तर सकाळपासून भेट नाही, मग कसे काय तुमच्या पायाला फोड आमच्या पराक्रमामुळे? आणि मग देवानी सांगितलं, रुक्मिणी अगं दुपारी तुम्ही राधेला दूध पाजलं ना, ते किती गरम होतं, फार गरम होतं देवा. किती गरम होतं? इतकं गरम होतं, ज्या भांड्याला दूध दिलं होतं त्या भांड्याला हात लावला तर हात भाजून जावा इतकं गरम होतं. इतकं गरम दूध राधा पिली, पण पिताना भगवंत म्हणजे माझं स्मरण करत होती. आणि तुम्हाला माहिती नाही, राधा म्हणजे माझी भक्त आहे. राधा ही निस्सीम भक्तीचं उच्च टोक असल्यामुळे मी राधेच्या अंतःकरणामध्ये कायम असतो. त्या गरम दुधाचा परिणाम राधेच्या शरीरावर झाला नाही, पण राधेच्या अंतःकरणामध्ये हृदयात असणाऱ्या माझ्या पायाला मात्र त्या गरम दुधामुळे फोड उठले. मग सांग रुक्मिणी, हा पराक्रम नक्की कोणाचा आहे? या कथेवरून एवढंच समजतं की संत भक्त असणारी राधा तिनं देवाला हृदयामध्ये ठेवलं नाही तर भगवान कृष्ण परमात्मा भक्ताच्या म्हणजे राधेच्या म्हणजे संतांच्या हृदयामध्ये राहतात. आणि संतांवरती भक्ताच्या हृदयामध्ये जर शरीरावरती काही संकट आलं तर ते संकट निवारण करण्याची जबाबदारी भगवान परमात्मा स्वतः पेलतो. मागे पुढे उभा राहे संभाळीत, आली आघात निवारा या. धन्यवाद.